वृषभ राशी. वृषभ राशीचं स्वामी ग्रह आहे शुक्र ग्रह. आता या राशीचं आकृती जर बघितली आपण तर आकृती दिलेली आपल्याला स्थिर आणि शांत असा ताकदवान बैल. ही या राशीचं आकृती दिलेली म्हणजे या राशीचं चिन्ह दिलेलं आहे ज्योतिषशास्त्रानुसार. आता या राशीचं आपण स्वभाव जर बघितला आणि गुण त्यातले जर पाहिले तर ही स्थिर आणि शांत अशी रास आहे. जे या वृषभ या राशीचे व्यक्ती स्वभावाने खूप शांत असतात. त्यानंतर स्थिर प्रवृत्ती यांच्याकडे जास्त असते. त्याचबरोबर हे एखादी कला जोपासणारे असतात. एखाद्या कलाप्रेमी आपण बनवू शकतो ह्या राशीतील व्यक्ती असतात. त्यानंतर यांना सौंदर्याची आवड असते. त्यानंतर प्लस आणखीन एक बघितलं की ही व्यक्ती जी आहे वृषभ राशीचे हे हौशी प्रवृत्तीचे जास्त असतात. म्हणजे हौशी यांच्याकडे जर आपण बघितलं की कोणत्याही गोष्टीची एखादी हौस पूर्ण करायची असेल किंवा एखाद्या गोष्टीची हौस आपण जर पाहिली तर या वृषभ राशीच्या व्यक्तींकडे हौस हे चांगल्या पद्धतीने पूर्ण करतात. वृषभ या राशीचे व्यक्ती हौशी स्वभावाचे असतात. म्हणजे एखादी गोष्टीची हौस आपण म्हणतो की एखाद्याला एका गोष्टीची हौस आहे का तुम्हाला, तर ती या राशीमध्ये तुम्हाला जास्त मिळणार. हे वृषभ राशीकडे तुम्हाला हौस म्हणजे एखाद्या गोष्टीची हौस पूर्ण करायचं जर असेल आणि एखाद्या गोष्टीची हौस बाळगायची असेल तर वृषभ राशीचे व्यक्ती हे अग्रेसर असतात. त्याचबरोबर ही शांत आणि समाधानी अशी रास आहे. ही रास आपण पृथ्वीतत्वाची रास मानली जाते ज्योतिषशास्त्रानुसार. त्यामुळे यांच्याकडे असं म्हणजे सुपीक आपण एखादी जमीन पाहिली तर कशी सुपीक आणि शांत जमीन असते तशी हे सुपीक म्हणजे प्रत्येक गोष्ट यांच्याकडे तुम्हाला पाहायला मिळते. जसं की ऐश्वर्य असो, त्यानंतर वाहन सौख्य असो, ही या व्यक्तींकडे खूप चांगल्या पद्धतीने श्रीमंत अशी व्यक्ती वृषभ राशीची मानली जाते. त्याचबरोबर एखादी गोष्ट सहन करण्याची शक्ती यांच्याकडे खूप जास्त आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट म्हणजे मान असो, अपमान असो किंवा आर्थिक असो किंवा शारीरिक असो यांच्याकडे सहनशक्ती खूप चांगली आहे. आणि हे नेहमी आशावादी असतात. म्हणजे नेहमी सकारात्मक असतात. निस्वार्थ वृत्तीने आपलं काम करायचं. हे दयाळू आणि संसाराला साजेशी अशी ही रास आहे वृषभ रास. नेहमी आनंदी असणारी अशी ही रास आहे. अशी या वृषभ राशीचे गुणधर्म झाले. आता दोष आपण का पाहतो, प्रत्येक राशीचे दोष आपण पाहतो. म्हणजे तुम्ही म्हणताल की हा किशोर आपल्याला गुण पण सांगतो आणि दोष पण सांगतो. दोष का सांगतो याच्या मागचं कारण तुम्ही समजून घ्या. कारण आपले दोष जर आपल्याला माहिती असेल तर आपण त्या दोषाचं निराकरण कसं करायचं, त्या दोषापासून कशी मुक्ती मिळवायची याचा आपण जास्त करून अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे मी गुण आणि दोष दोन्ही सांगतो. हे राशीनुसार आपण पाहिलं तर या राशीचे दोष असे आहेत की ही थोडीशी आळशी रास आहे. म्हणजे वृषभ राशीचे व्यक्ती थोडेसे आळशी वृत्तीचे आहे. म्हणजे जर कोणी सांगितलं तरच काम करायचं असं ही रास आहे. स्वतःहून कोणती गोष्ट काम करायला हे तत्पर तयार नसतात. हा पण एखादी काम अंगी घेतलं तर पूर्ण मेहनतीने हे पूर्ण करणार. कधी कधी ते थोडेसे स्वार्थी वृत्तीचे होतात. त्यानंतर आडमुठेपणा हा वृषभ राशीमध्ये थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळतो. आणि एक हट्टी असतात, मला ही गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजेलच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे स्तुतिप्रिय. म्हणजे एखाद्याने यांचं कौतुक केलं तर बास ती व्यक्ती म्हणजे यांच्यासाठी सर्वस्व. म्हणजे स्तुती केलं तर हे डबल ताकदीने आणि डबल उत्साहाने तुमचं काम पूर्ण करणार अशी ही राशी. तर ह्या राशीचे झाले हे दोष.